हुशार कावळा आणि माठ. उन्हाळ्याचे दिवस होते. रणरणत्या उन्हात एक कावळा दूरवर उडत होता. त्याला खूप तहान लागली होती, पण कितीही शोधलं तरी कुठेही पाणी मिळत नव्हतं. जंगली नद्या कोरड्या पडल्या होत्या, तलाव रिकामे झाले होते. अरे रे, आता मी काय करू? कावळा स्वतःशीच बोलू लागला. तो दमून एका शेताजवळ येऊन बसला. तिथे त्याला एक जुना माठ दिसला. कावळा उत्साहाने माठाजवळ गेला आणि आत डोकावून पाहिलं. अरे वा, पाणी आहे. तो आनंदाने कावकाव करू लागला. पण थोड्याच वेळात त्याचा आनंद मावळला. पाणी खूपच खाली होतं. कावळ्याची चोच तिथपर्यंत पोहोचूच शकत नव्हती. त्याने माठ हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप जड होता. आता काय करायचं? कावळा हुशार होता. त्याने विचार केला, मी जर थोडं डोकं लावलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि जमिनीवर खूप छोटे दगड पडलेले दिसले. त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. तो एक एक दगड चोचीत उचलू लागला आणि माठात टाकू लागला. 1 दगड, 2 दगड, 3 दगड. जसजसे दगड पडत गेले तसं तसं पाणी वर येऊ लागलं. अखेर पाणी इतकं वर आलं की कावळ्याला सहज चोचीत घेता आलं. त्याने भरपूर पाणी प्यायला आणि समाधानाने आकाशात उंच उडून गेला. अडचण आली तरी हार मानू नये. शक्तीपेक्षा बुद्धी मोठी असते. हुशारीने कोणतीही समस्या सोडवता येते.